दिल्लीत आमदारांच्या गाड्यांचा अपघात, आमदार अभय पाटील सुखरूप बेळगावात परतले। देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर। का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत। पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या, दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत। पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल, लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी। तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध, ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं। दिल्लीतील ITO परिसरात रविवारी रात्री झालेल्या रस्ते अपघातात बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील आणि दिल्लीतील किरारी मतदारसंघाचे आमदार अनिल झा यांच्यासह काही जण किरकोळ जखमी झाले आहेत। विशेष म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तर आज आमदार अभय पाटीलही बेळगावला सुखरूप परतले आहेत। दिल्ली पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार रविवारी रात्री सुमारे 9:30 वाजता IP इस्टेट पोलिसांना या अपघाताचा कॉल आला। लक्ष्मीनगरकडून ITOच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव स्विफ्ट कारने PWD कार्यालयाजवळ प्रथम दुभाजकाला जोरदार धडक दिली। त्यानंतर ही कार रेलिंग ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या इनोव्हा कारवरती जाऊन धडकली। या इनोव्हा कारमध्ये बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील आणि दिल्लीचे आमदार अनिल झा प्रवास करत होते। धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून त्यात प्रवासी जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। सर्व जखमींना तातडीने लोकनायक जयप्रकाश म्हणजे LNJP रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून सर्वांची प्रकृती स्थिर आहे। दरम्यान उपचारानंतर प्रकृती स्थिर असल्यानं बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील हे आज सकाळी दिल्लीहून विमानाने बेळगावला सुखरूप परतले आहेत। विमानतळावरती ते आल्याचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलाय। दिल्ली पोलीस सध्या या अपघाताचा पुढील तपास करत आहेत। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।